रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण फार गाजलं होतं, कुणाल कामराचं. म्हणजे कशा प्रकारे कुणाल कामराने एक त्याची कविता केलेली स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून. आणि कविता केल्यानंतर त्यांनी खरं तर कुणाचं नाव घेतलं नव्हतं, परंतु आग बरोबर बुडायला लागली होती. त्याच्यानंतर त्यानं ज्या ठिकाणी ती स्टँडअप कॉमेडी केली त्या ठिकाणी त्या स्टुडिओची तोडफोड केली वगैरे वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर अक्षरशः त्या कुणाल कामरा आणि त्याची बाजू घेतली म्हणून किंवा ट्विटरवरती तो व्हिडिओ शेअर केला म्हणून सुषमा अंधारे यांच्यावरती एक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आणि एक समिती नेमण्यात आली. त्या समितीसमोर या लोकांना वारंवार बोलवण्यात आलं. एवढं टॉर्चर करण्यात आले की प्रत्येक वेळेला बोलवायची तारीख पुढची द्यायची, प्रत्येक वेळेला बोलवायची तारीख पुढची द्यायची. त्याच्यानंतर आज कुणाल कामराला समोर बोलवलं होतं, त्याला काही प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही उत्तर दिलेले आहेत, अक्षरशः कुणाल कामरा जो टी शर्ट घालून फिरतो ना, त्या टी शर्ट वरती बघा एक कुत्र मुत्त, अक्षरशः कुणाल कामरा मुतला मंत्र्यांच्या स्वप्नावरती, या नेत्यांच्या स्वप्नावरती. कसं ते तुम्हाला सांगतो. कुणाल कामराला ज्या वेळेला या समितीसमोर आज बोलवलं त्यावेळेला त्याला 3 प्रश्न विचारले. सगळ्यात अगोदर प्रश्न विचारला की तू जे काय केलेस याच्यामध्ये तुला पश्चाताप होतोय का? त्यांनी सरळ सांगितलं मला अजिबात काय पश्चाताप होत नाही. दुसरा प्रश्न त्याला विचारला की तू जे हे सगळं केलेस त्याच्यामध्ये तुला अजून काय वाटतंय का की मी हे चुकीचे केले वगैरे? तो बोला नाही. त्याला तिसरा प्रश्न विचारला की जर तू या ठिकाणी माफी मागितलीस तर पुढची परिस्थिती वेगळी असेल. त्यावेळेला त्यांनी सरळ सांगितलं की मी माफी मागणार नाही, कारण जर मी माफी मागितली तर माझ्यासारखे अनेक स्टँडअप कॉमेडी करणारे कलाकार आहेत किंवा इतर सगळे मला सहकार्य करणारे लोक आहेत, हे उद्या असं काही करणार नाहीत. त्यामुळं जरी मी माफी मागितली तर ती प्रामाणिक नसेल, त्यामुळे मला माफी मागायची नाही. सरळ सरळ या मंत्र्यांच्या नेत्यांच्या स्वप्नावरती मुतला कुणाल कामरा. आता कुणाल कामरा नक्की काय बोललं होतं ज्याच्यामुळे या लोकांना एवढी आग लागली? खरं तर त्या कवितेमध्ये एक साधा चकार शब्द देखील नाहीये. तुम्हाला ती कविता ऐकून दाखवतो, जाम भारी. हो दे व्हायरल, आपल्या वापस काय जाते. कुणाल कामरानं लिहिलेली कविता आहे, ज्यानं ते स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून सांगितली होती. ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, हाय हाय. ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसी में वो छेद कर जाए. मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, यू आर मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए. तेरी कमान तीर कमान मिला है, इसको बाप मेरा ये चाहे, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा है. आता हे सगळं कुणाल कामरांनी लिहिलेलं अजून बरीच मोठी कविता आहे, परंतु आपण शॉर्टमध्ये सांगू. या सगळ्या शब्दांमध्ये कुठेही एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आहे का हो? अजिबात नाही. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी ते मार्मिक उत्तर दिलेले, कविता म्हणून जे सांगितले, ती परिस्थिती कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या आमदारांना वाटलं असेल की खरोखर गद्दार म्हणजे हा ह्योच माणूस आहे, असू शकता. म्हणून कुणाल कामरा विरोधात अशा प्रकारचे एवढी त्याला टॉर्चर केलं की तुम्ही रोज बोलवायचे, म्हणजे तारीख द्यायची आणि त्या तारखेला हे ह्यातले अर्धे लोक हजर नसायचे. पुढची तारीख द्यायचं, म्हणजे ते कोर्टामध्ये चालतं ना तारीख पे तारीख, तसंही विधिमंडळात तारीख पे तारीख खेळत होते. आणि शेवटी आज तो दिवस उजाडला. शेवटी कुणाल कामराला समोर बोलवलं आणि कुणाल कामराने सांगितलं की मी जे काय केलं तो माझा एक व्यावसायिक भाग आहे. स्टँडअप कॉमेडी करणं हा माझा व्यवसाय आहे आणि मी माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून ती कॉमेडी केली. त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं दिलगिरी व्यक्त करायची गरजच नाही आणि मी तसं करणारही नाही. आता ह्या सगळ्या प्रकरणावरती काय सिद्ध होतंय? म्हणजे तुम्ही कितीही तुमच्या विरोधकांना, म्हणजे तुमच्यावरती प्रश्न विचारण्याचा दाबायचा प्रयत्न केलास तर शेवटी तुमची हार झालेली आहे. त्यामुळे जसं रविराज साबळे पाटलांना आज नोटीस पाठवली, FIR दाखल केली, याचं देखील उत्तर हेच मिळणार आहे तुम्हाला काही दिवसानंतर. तुम्ही तुमच्याकडे सत्ता, पावर, पैसा, पाणी एवढं काय असेल आणि त्याच्या जीवावरती जर उडत असाल तर सत्तेचं अमृत हे कुणीही पिऊन आलेलं नसतं. सत्ता आज असते उद्या नसते, हे तुमच्या अटलजींचं वाक्य आहे, कविता आहे. परंतु तुम्ही अडवाणींचं, अटलजींचं हे सगळं जे काही त्यांनी ठरवलेलं कशा प्रकारे राजकारण करायचं, राजनीती कशी करायची, तुम्ही याला सगळ्यात अगोदर आग लावून पेटवून दिले. तुम्ही आता हुकुमशहा झालात एक प्रकारे. तुम्हाला माहिती पडले की आता EVM आपल्या ताब्यात आली, लोक आपल्या ताब्यात आलेत. आता आपण कशा प्रकारे सायलेंटली डिक्टेटरशिप चालू करायची, आणि ते तुम्ही सुरुवात केलेली. कारण मी मगाशी आधीही बोललो होतो की जपानमध्ये किंवा हिटलरकडे
किंवा चायनामध्ये, इराणमध्ये आणि इतकंच नाही तर नॉर्थ कोरियामध्ये आपला किम जॉंग बाबा त्याच्याकडे देखील लोकशाही आहे. तरी देखील तिथे कशा प्रकारे डिक्टेटरशिप आहे, भारतामध्ये देखील हेच सुरू आहे हळूहळू. रशियामध्ये देखील लोकशाही आहे ना, त्या ठिकाणी देखील एकच व्यक्ती 2036 पर्यंत पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशा प्रकारे त्यांनी करून ठेवलं ना, ती सोय केली ना. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भारतामध्ये देखील याच प्रकारची सोय सुरू होणार आहे. म्हणून तुम्हाला जे जे लोक प्रश्न विचारतात त्या लोकांचं लगेच टोचतं. अजित पवारांच्या प्रकरणात गुन्हा दाखल करायचं तुम्हाला जमत नाही, परंतु खोटे म्हणजे एखाद्या पत्रकाराने एखाद्या शेतकऱ्याच्या पोराने जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याच्यावरती खोटे गुन्हे लगेच दाखल करता येतात. ज्या पार्थ पवाराला 1800 कोटी रुपयांचा घोटाळा केला, त्या अमिडिया कंपनीवरती गुन्हा दाखल केला, पार्थ पवारावरती गुन्हा दाखल करायच्या ऐवजी तुम्ही त्याला दिल्लीत पाठवलं राज्यसभेमध्ये. हे नक्की तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याचं उदाहरण आहे ना. नक्कीच कुणाल कामरा ज्या पद्धतीने ह्या नेत्यांवरती मुतला किंवा नेत्यांच्या भविष्यावरती म्हणा किंवा त्यांच्या स्वप्नावरती मुतला, हे बघून तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कुणाल कामराची कविता सोशल मीडियावरती आहे की नाही मला माहित नाही, पण आपल्या चॅनलवरती आपण नक्की ऐकूया. म्हणजे मी स्वतः ऐकन ती तुम्हाला पण ऐकवेल, जेणेकरून कुणालाही प्रॉब्लेम असणार नाही. नक्की कळू द्या तरी लोकांना की नक्की ती कविता काय होती, ती विसरली असेल तर परत रिव्हिजन म्हणून. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.